हात दाखव रे. उठ बरं आणि तिकडे जा. थांब थांब आणि चंद्राकडे बोट दाखव. आवरा लवकर जायचं आपल्याला. अरे बायजा तू बघून आणि भाजीला अरे बाबिया घरला गेला नाही सर. अरे नुसा वाट बघत असेल की. तात्या जाणार होतो. का बसला मग? चंद्राचे चित्र काढत होते ना ते बघत होता. हा चंद्राचं चित्र आयला मला दावलं बी नाही. किती दाखव बरं. अगं पाया 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 लयच भारी काढलं की. आणि हे कोण आहे उभा? तो आहे वय. अरे लयच भारी निघलास की. आणि बाबे तू तुळसा सोबत यायचं नाहीस काय मागायला? हा बघ ती एवढं मागास पिऊन पडलं या. जा तुळसा निघल आता. अयो माय काय करत असं. जा तू. हा आणि तुळसाला सांग बघ यायला. तुला काय झालं गप बसाय? अरे काय म्हणतोय मी? काय नाही. काय नाही? अगं माशी गप का बसलीस? बा माझ्या पोटात लय कावळं ओरडायले तर कधी लागल? लागन लागन. होय लेकरू तरी कवर तक धरी. समजा दिस करून रात झाली की काय म्हणायचंय त्याला खावा. बायजा मला बी लेकराचं दुःख कळतंय ग. पण उचक दम धरावं लागतो. आणि बघा आज आपण लवकर जायचं. अगं मागच्या बारीला लय उशिरा गेलो ना बाकी लोकांनाच लय भेटलं बघ. त्याच्यामुळे आज आपण लवकर जाऊ बरं का माय. शिक्षण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षण जरूरी है. आणि पहली बार 35 सालों में हो रहा है जब चांद 3 रंगों में दिखाई दे रहा है. चंद्र ग्रहण के समय माना जाता है कि किसी भी शुभ चीजों को नहीं छूना चाहिए. इसके अलावा भगवान की मूर्ति को भी नहीं छूना चाहिए. वहीं चंद्र ग्रहण के समय प्रेग्नेंट महिलाओं को अपने घरों से बाहर नहीं निकलना चाहिए. चंद्र ग्रहण भारत में कुछ जगह सबसे पहले देखेगा. गायत्री मंत्र का करें जाप. शास्त्रों के अनुसार चंद्र ग्रहण में किया जाने वाला जप तप पूजा आदि करने से पुण्य तो मिलता ही है. जातक के सभी पाप भी नष्ट हो जाते हैं. ग्रहण लगने पर किया जाने वाला दान सर्वोच्च माना जाता है. इससे कुंडली के कई दोष भी कटते हैं. वैसे तो चंद्र ग्रहण राशियों के हिसाब से अलग अलग प्रभाव डालेगा, लेकिन इस दौरान गायत्री मंत्र जाप करते रहने से प्रत्येक
रे म्हणजे किती? आता तर कुठं 2 घास खाल्ली. तुझ्या आजोबाचं जेवायचंच आहे ना. तू तर खाल्ला नाहीस तर बरं वाटतंय आता. तुला तुझ्या बाबांचं मी काय खाली बसलोय आजोबांसोबत शेखर. मग तू जर खाल्ला नाहीस तर मोठा कसा होशील? तुला तुझ्या बाबांसारखं वैज्ञानिक व्हायचंय ना. हो. मग खायलाच पाहिजे. शेखर हं? हा. शेखर बाबांचं. हा हॅलो बाबा. जा, मी तुमच्याशी बोलणारच नाही. मी आता येताना ना तुझ्यासाठी मोठी दुर्बीणच घेऊन येतो, तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून. मग तर झाले ना. वाव, ग्रेट डॅड. तू एक काम कर, आजोबांकडे दे. खरं आजोबा. बोल बेटा प्रसाद, कसा आहेस? बाबा मी ठीक आहे, तुम्ही सांगा कसे आहात? उत्तम, अगदी उत्तम. पण तुझ्या त्या शेखरला मात्र समजून सांग, हल्ली वरचेवर तो बदमाश होत चाललाय. अरे मगापासून त्याला 2-3 घास घातले म्हणे पुरे आहे आजोबा. हो हो नाही नाही, इकडची काही काळजी करू नकोस. सुधाकर हो 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 ठीक आहे, ठीक आहे, ठीक. हो ठेवा. काय हल्लीचे मुलं 4 पुस्तकं शिकली काय? मम्मा, मला सांग ना, चंद्रग्रहण कशामुळे लागते? बाळा, चंद्रग्रहण म्हणजे ही सगळी देवबाप्पाची कमाल आहे. देवबाप्पाची कमाल? हो. आणि ती कशी काय? अरे बाळा, चंद्राला ग्रहण लागणं म्हणजे त्याचा विपरीत मानवावर परिणाम होणं आणि अनन्य संकट येणं. अशी संकट भरपूर आलीत, ती मानवाने त्या पद्धतीने झेललीत. आणि या सर्व गोष्टीतून आपल्याला फक्त देवबाप्पानेच तारलं. मग मला एक सांग, ही सगळी परमेश्वराची लीला नाही का? आजोबा, चंद्राला ग्रहण लागणे यात काही शास्त्रीय कारण असेल ना? मग तुम्ही हे असं का म्हणता? ही सगळी देवबाप्पाची कमाल आहे. हे तुला कुणी सांगितलं रे बाळा? कुणी कशाला सांगायला हवं? हे माझ्या पुस्तकात तर आहे. मी ही सत्य सांगतो. मला सांग, तुमचा तो वैज्ञानिक अंतराळात जेव्हा तो यान पाठवतो तेव्हा तो काय करतो? त्या यानाची आधी पूजा करतो. हीच आपली भारतीय संस्कृती आहे आणि तीच जपायला हवी. माय माय बा बा काल सांज जेवली र. आजचा पुरा दिस बी गेला आणि रात बी आली की र. ये माझ्याकडे. दम धरावा लागतो माहिती थोडा. हा, थोडा दम धर. अगं तुला चांगलं खाया भेटा म्हणून मी उपाशी ठेवलंय तुला. अगं आज आपण जातो ना तर काहीतरी गोडधड वाढतील बघ आपल्याला. पोटभर जेवायचं मग. हा, उचल दम धरले. हवय हवय तू शहाण्या सुरत्याला दम धरावा ना. हो काय म्हणायचं हो त्या लेकराला तरी? ह्या दोडाला बी काय झालंय माय, लागता लागा नाही आज. ए बायचा, काही ना कारण त्या चंद्राला शिवे देते का? अगं आज त्याच्यामुळे तरी आपल्याला गोडा दोडाची गाठ पडेल बघ. दमधर माय. हा, बायचा, ए बायचा, हे बघ लागा लागलं बघ. हा,
चल निघावं लागल. आणि जोड इकडं. आणि हे बघा आता सांगतोय तिथं मोठ्याने वरडायचं बरं का. अरे आपण जेवढं मोठ्याने वरडू ना तेवढं दान ज्यादा भेटत आहे. हा बरं का मग. हा धंदर का. हा बरं चल चला. माय यशू बाळा, मला माहिती तुला काय होतंय ते. तोवर दाताचं पाणी घेतलं का लय ताकद असते बघ त्या पाणी. चल बरं माय चल. अरे चल. The moon rises at different times every night. If you search for the moon at the fixed time every evening, you will see in a different places the shape of the moon also changes every day. Phases of the moon. Ready? बघितलं का शिखर बाळा, ग्रहण कसं लागतं ते. आणि ग्रहण संपलं ना की मग दान धर्म करावा लागतो. आपली कपडे, नंतर घरात शिजवलेलं अन्न, हे सगळं दान केल्यानं आपल्याला देवपा खुशाल ठेवतो. आजोबा, हे दान कशामुळे करावं लागतं? अरे कोणतंही ग्रहण सुटलं ना की हे दान करावं लागतं. आणि हे दान केल्यामुळं आपल्यावर होणारा अनिष्ट परिणाम तो दूर होतो, म्हणून दान करतात. हे दान कोणाला करावं लागतं? हे दान जे गरीब आहेत, दारिद्र्याला पछाडलेले आहेत, अशा लोकांना हे दान करावं लागतं. काय गरिबीत जगणाऱ्या माणसांना? मग त्यांच्या आयुष्याला ग्रहण नाही लागत? दान सुट्टे गिरण. ओ मालक दान वाडा. टाका टाका. लय उपकार बघा. टाका. दान सुट्टे गिरण. दान सुट्टे गिरण. मालक वाडा दान. ओ मालक अहो गरीबाला दान वाडा. लय उपकार झाले बघा. चला. बेदान सुट्टे गिरण. बेदान सुट्टे गिरण. दान सुट्टे गिरण. आण बघू इकडे. हे उपकार झाले बघा. दान सुट्टे गिरण. दान सुट्टे गिरण. बाळा, तू हा शर्ट घालत नाहीस ना? आपण देऊन टाकूया मग त्यांना. वेदान सुट्टे गिरण. हा कोणीतरी ओरडत आहे बाहेर. अरे ग्रहण सुटलंय ना, आता मग ते दान मागायला आले असतील. त्यांना आपण हे सगळं देऊन टाकूया. वेदान सुट्टे गिरण. मालक ओ मालक अहो दान वाढा ना गरीबाला. दान दिलेलं चांगलं असतंय बघा. अरे आलो आलो. गरीबाला दान द्या गिरणाचं. आलो 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 चा. वेदान सुट्टे गिरण. ग्रहण संपलंय, दान टाकायला ये. द्या मला एक. हे उपकार बघा. तुळसा हे बघ. मालक काय खायचं असेल तर द्या की जरा. आहे ना. अरे शिखर बेटा,
तुझे पोहे घेऊन ये. हं? पुस्तक दे माझ्याकडे जा. मालक हा. काय धान्य असेल ते बी द्या. कसं आहे गरीबाची चूल पिटती हो 4 दिवस. आता कसं आहे हिडा पिढा टळती मालक तुमची. हा दान दिलेलं चांगलं असतंय. हा. टाका. सुनबाई काय बाबा? नाही तू तिथेच खा. अजून ग्रहणाच्या दशा बाकी आहे. पण बाबा ग्रहण आता संपलंय ना. अगं संपलं तरी अनिष्ट काय संपतं का? अजून त्या दशा बाकी आहे. तू तिथेच खा. बर ताई साहेबांनी राहू दे उभं तिथंच. बायला वय मोर ताई साहेबाचं दान घे. काय ग तू नाही थांबलीस का घरात? ऐकलं नाहीस का? गरोदर बाईंनी ग्रहणात बाहेर पडू नये ते. काय साहेब अहो इथं आमच्या जिंदगानीला रोजच गिरण आहे. तेव्हा असल्या ओली तिला गिरणाचा आमच्यावर काय बी फरक पडत नाही बघा. जाऊ दे तेव्हा. चला दे दान सुट्टे गिरण. दे दान सुट्टे गिरण. दे दान सुट्टे गिरण. दे दान सुट्टे गिरण. ए थांब. दे दान सुट्टे गिरण. दे दान सुटे